किती क्लास Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Happy Christmas. Happy Christmas. मेरी क्रिसमस सर्वांना. आवाज येतोय ना? Happy Christmas, ma'am. हॅपी क्रिसमस सर्वांना. Happy Christmas, ma'am. Happy Christmas, ma'am. क्रिसमस एव्हरीवन. बरं, काल ही 2017ची प्रश्नपत्रिका घेतली होती इंग्रजी बुद्धिमत्ता. यामध्ये काही प्रश्न राहिले होते. यामध्ये आणखी राहिलेत का कुणाचे काही? काल जेवढे आले तेवढे घेतले होते. 2-3 प्रश्न मॅम, आज मी किती वाजेपर्यंत होणार आहे? 8 वाजेपर्यंत. तुला अचानक काम आलं, उशीर झाला जरा. झाल्या असता 2 लिंक, पण मला थोडस काम आलं. अचानक कामामुळे मला थोडा उशीर झाला आज. बरं, मला सांगा काल कुठपर्यंत झाले होते प्रश्न आणि यामध्ये आणखी काही कोणाचे प्रश्न आहेत का? यानंतर लगेचच दुसरी प्रश्नपत्रिका घेतली मी 2018ची मराठी गणित. मॅम 2018ची पाठवली होती. 2018ची 2018ची पाठवली होती ना? का नाही आली तुम्हाला? नाही आली. नाही आली. बरं, 2017 मध्ये यामध्ये राहिलेत का कोणाचे काही प्रश्न? एकदा पहा. दरवाजा बंद कर गं दीदी. बरं, प्रश्नपत्रिका पाहता ग्रुपवरती दिसेल तुम्हाला. 2008. मॅम, तो 61वा प्रश्न आहे ना, तो स्कॉलरशिपच्या पुस्तकात होता. हो का? बरं. हा रुखसानाचा का? हा. बरं, यामध्ये आहेत का आणखी कोणाचे काही प्रश्न? 2017 मध्ये एकही नाही का आता कोणाचा प्रश्न? सर्वांना सर्व जमलेत का? ओके, बरं. काय झालंय, काल मी म्हंटल होतं, पण मी काल लगेच क्लास नंतर बाहेर गेले. काल मी प्रश्नपत्रिका राहिली माझ्याकडून पाठवायची. आज आपण सर्वच प्रश्न घेऊयात, जेवढे शक्य होतील तेवढे सर्वच घेऊयात. मॅम, मी पाठवले आहेत. ओके, चालतंय. कोणते कोणते पाठवलेत घेऊयात. आणखी काय आले नाही. हा, 69, 70 आणि 73. बरं, यामधले प्रांजलचे आहेत 3 प्रश्न. ते 3 प्रश्न पाहूयात. 69, 70 आणि 73. बरं, 69 पा 29, 31, 17, 19, 59, 61. अगदी या पाहता क्षणी समजतात की या जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या आहेत. मग यांच्यामध्ये जोडमूळ संख्यांची जोडी 41 आणि 43 ही आहे. जोडमूळ संख्या पहिला होता. बरं, प्रश्न समजला का प्रांजल? हा, पर्याय समजला. हा, जोड आहेत. 70 नंबर पहा. 5,985 तर 8,541. 5 ला 8, 9 ला 5, 8 ला 4. तसं तर नाही जुळणार, पण आता अंकांची बेरीज करून पाहूयात. अंकांची बेरीज पहा. 5 14, 22, 22 आणि 5, 8 27. पुन्हा 5 म्हणजे 27. सुरुवातीच्या सर्व अंकांची बेरीज झाली 27. या सर्वांची बेरीज 27. पुन्हा आता यांची पहा. 13, 8 13 आणि 4, 17 आणि 18. मॅम, 18 येते. आणि त्यानंतर यांचे पहा.
6, 9 6 15 15 आणि 8 18 आणि 4 15 आणि 4 म्हणजे 19 19 आणि 27. 8 27. 27 म्हणजे अंकांची बेरीज ही 9च्या पण पटीतली आणि 3च्या पण पटीतली आहे. म्हणजे 8 आणि 9ने भाग जाणारी संख्या पर्याय 2. पर्याय 2 पहा, अंकांची बेरीज 9, 12 आणि 8 20 आणि 8 आणि 7 पुन्हा 27 बेरीज होते. 13 13 आणि 8 27 बेरीज झाली म्हणजे 3च्या पटीतली पण आणि 9च्या पटीतली पण. म्हणजे पर्याय क्रमांक 2 कसं आलं समजलं का प्रांजल? तुझा प्रश्न होता. 14 8 3 व 9ने भाग जाणाऱ्या संख्या, 3 व 9ने भाग जाणाऱ्या संख्या. 8 22 14 आणि 8 22 चालत नाही. आता त्यानंतर 73 होता ना? 22 7 हा. 29 आता 9 यानंतर 3 12 12 8 12 आणि 8 20 20 74. आता 73 आणि 74 पहा. 73 आणि 74. बरं, 73 मध्ये पाहूयात आपण सारखी सारखी अक्षरं कुठे आहेत? रक्षक, भक्षक, क्षरण, भरण. मॅम म्हणजे 71 आणि 72 पण घ्या. ओके, 72 पण घेऊया चालेल. 73 सुरू आहे सध्या. हा क्ष म्हणजे कोणता आलं पहा. इथं प्रत्येकाकडे क्ष आहे. इथे इकडे इकडे क्ष आणि इकडे पण क्ष आहे. मग इकडे जर सर्वांकडे तर मग वर्तुळामध्ये डॉट आहे. म्हणजे क्ष म्हणजे हा डॉट झाला. त्यानंतर क अक्षर हे शोधूयात. क कुठे कुठे दिसला? रक्षक मध्ये क आहे, भक्षक मध्ये क आहे. मग क म्हणजे आता इथं सारखं चिन्ह चौरसाचं आहे. मग चौरस क म्हणजे हा चौरस झाला. त्यानंतर र हे अक्षर शोधूया. रक्षक मधला क्ष गेला, क गेला, राहिला र. र म्हणजे राहिलेला वर्तुळ. मग त्यानंतर भक्षक मधला क्ष गेला, क गेला, राहिला भ. भ म्हणजे राहिलेला चौकोन मध्ये डॉट. असं चौकोन यामध्ये डॉट आहे. भ पण गेला. मग क्षरण मधला क्ष गेला, र गेला, उरला न. न म्हणजे झाला हा त्रिकोण. बरं, तर आता आपल्याला भरण भ म्हणजे काय झाला? भ म्हणजे हा चौकोन. चौकोनात टिंब, र म्हणजे गोल आणि न म्हणजे तस आहे. तर मग हो. मॅम ऑप्शन नंबर 4 र कसं आणि न न म्हणजे पण आता यांनी दिलेला आहे अक्षर व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असं नाही. मग असं फक्त हो मॅम, पर्याय. म्हणून ऑप्शन नंबर 4 पर्याय 4. प्रश्न हो मॅम, आम्हाला सरांनी असं सांगितले. ओके ओके चालेल. बरं, 74 नंबर एका सांकेतिक भाषेत बरोबर मॅम 74 वा नव्हता. काय? 74 वा नव्हता. 72 वा होता. मॅम माझा होता. हो, मॅम माझा पण प्रांजल. आहे. ओके 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 हा. पापून हा एकदा आलाय. 74 कोणाचा आहे त्यांनी पहा. नवर, नरक, मकर आणि वकम हा शब्द कसा लिहाल? पाहता इथे नवर मधला न कसा लिहायचा? न न म्हणजे आता इथे सारखं सारखं इकडे पण न इकडे पण न आहे. मग न न सारखं अक्षराला इकडे भागाकार. नवर मध्ये भागाकार नाही, भागाकार नाही होणार. न म्हणजे बेरीज, इकडे पण बेरीज आहे, इथे पण बेरीज आहे. न म्हणजे बेरीज झाली. नंतर व व कुठे कुठे आहे? त्यासाठी आपल्याला र अगोदर शोधावा लागेल. र कॉमन आहे. जे कॉमन आहे ते अगोदर घ्यायचा. र दोघांकडे पण र आहे आणि दोघांकडे पण मायनसचं साईन आहे. म्हणजे र म्हणजे मायनस. मग उरला व. मग उरलेला व म्हणजे भागाकार. त्यानंतर क. आता मकर मध्ये आहे आणि नरक मध्ये म्हणजे क म्हणजे सारखं झालं. गुणिले. हा, क म्हणजे गुणाकार आहे, दोघांकडे पण आहे. त्यानंतर न झाला, व झाला, क झाला, आता राहिला भ. हा, आता इथे म राहिला म. हा, मग म साठी आपल्याला काय घ्यावं लागेल पहा. म म्हणजे र गेला, साठी मॅम चौकोन. चौकट मॅम घ्यावी लागेल. चौरस. हो.
मॅम मी ग्रुपवर प्रश्न पाठवलाय तो प्रश्न घ्या ना. बर तर व क म व क आणि म व म्हणजे भागाकार झाला. क म्हणजे बघ मग आणि म वला की काय दिसला. वला म हा, मग असा वला पर्याय फक्त दोन मध्ये जसा पहिला प्रश्न होता सेम मग असं ना. तुझा मग हे चिन्ह चिन्ह फक्त आपल्याला पर्याय दोन मध्ये पाहायला मिळाले. प्रश्न समजला का? मॅडम जो प्रश्न मी चॅटबॉक्सवर पाठवलाय तो घ्या ना. हा 72 कोणाचा आहे तो पहा. मॅडम मी एक चॅटबॉक्सवर प्रश्न पाठवलाय तो प्रश्न घ्या ना. चॅट बॉक्स मध्ये दिलाय का? काय प्रश्न असेल? हा आपल्या ग्रुपचा. ग्रुप चॅट बॉक्स मध्ये दिसला नाही मला. ग्रुप चॅट बॉक्स मध्ये प्रश्न का आपल्या ग्रुप वरती? आपल्या ग्रुपवरती. बर बर चालेल, ग्रुप वरती पाहूयात. हा अगोदर पाहून घेऊया तुमचा अगोदर. एका सांकेतिक भाषेत 1 ला 5, 3 ला 7 म्हटलं, 4 ला 9 म्हटलं, पर्याय 4 ला 6 म्हटलं तर आता 1 ला काय म्हणलंय पहा. 1 ला 5 म्हणलंय म्हणून आता इथे 1 गुणिले 2 अधिक 3 आहेत. तर मग यानुसार आपल्याला करावं लागेल. 1 ला 5 मला नुसतं म्हणजे 5 घेऊयात. गुणाकार आहे असा. आता इथं 2 ला 6 म्हटले. 2 ला 6 म्हणून इथं 2च्या जागी 6 अधिक 3 ला काय म्हटलंय. 3 ला 7 म्हणून 3 ला 7 घेतला. बरं आता अगोदर गुणाकार असतो. 6 पंचे 30, 30 अधिक 7 हा 37 झाला. पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजला का? प्रांजलचा होता ना? हो मॅम. हो मॅम. हो मॅम. आता आणखी कुठला राहिला? 71. 71 पण होता का? बरं, एका सांकेतिक भाषा पहा. सांकेतिक भाषेवरती किती प्रश्न आलेले? जवळजवळ 3-4 प्रश्न आलेले 2017 मध्ये. 4 प्रश्न शेवटचे हे 4 जवळजवळ सगळे सांकेतिक भाषेवरती आहे. सांकेतिक भाषा खूप महत्वाचं प्रकरण आहे. एका सांकेतिक भाषेत 5 ला 13, 7 ला 19, 8 ला 22 तर 1 लाख किती म्हटलंय पहा. आता जर 5 त्रिक 15 अधिक 2 केलं, 5 त्रिक 15 अधिक 2 केलं की हा 13 मिळाला. 7 त्रिक 21, सॉरी वजा 2 अधिक 1 आलं. वजा 2 केला. 15 वजा 2 13, 7 त्रिक 21 वजा 2 केले की हे 19 मिळतात. मग इकडे तसंच 8 त्रिक 24, 24 वजा 2 केलं की हा 22 मिळतो. समजलं? तर मग 1 ला काय म्हणावं लागेल. 1 गुणिले 3, 1 गुणिले 3 वजा 2, मग 1 1 1, नाही सॉरी 3 1 3 आणि वजा 2 म्हणजे उत्तर राहील 1. पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3. प्रश्न समजला का सर्वांना? हो मॅम. हो मॅम. वजा 2 करायचं होतं. जी संख्या दिली त्यामधून गुणिले 3 वजा 2 केलं की उत्तर मिळतं. वांग. मॅम 2018 ची प्रश्नपत्रिका घ्या. हो ओके चालेल. 2008 मॅम मी जो प्रश्न पाठवलाय तो प्रश्न घ्या. चालेल चालेल. नको. 2 मिनिट ही प्रश्नपत्रिका पहा. एक कॉल आहे थोडा महत्वाचा आहे म्हणून घेते. ही 2018 ची प्रश्नपत्रिका दाखवते मी तुम्हाला. ही पाहून घ्या. 1-2 मिनिट. ही पहा प्रश्नपत्रिका. मॅम उतारा उतारा वाचून घेतो. बरं जाऊ दे चला. फोन पण कट झाला. लागली पक्षी घराकडे बरं परत पहा आता. उतारा वाचून दाखवते. सलग प्रश्न पाहूया 2018 चे. कारण आजची चूक मॅम माझा प्रश्न घ्या ना. पाठवायची राहिली होती. आज सलग प्रश्न घेऊयात. पहा उतारा. उन्हे उतरणीला लागली, पक्षी घराकडे परतू लागले. झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. मॅम वाचन घ्या ना. नाही, वाचन तुम्ही स्वतः करायचं आणि ग्रुपवरती पाठवायचं. एवढा वेळ आपल्याकडे नसतो. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिले की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसला आहे, तेव्हा मॅम अगोदर हा उतारा मी वाचला आहे. आमच्या पुस्तकात आहे. हो, पाहुणा बोलतो का हे बघायला हळूहळू त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला.
पण चेंडू कसला बसतात? तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. त्याला वाटले आपण गप्प राहिलो म्हणजे आपल्याला निरुपद्रवी समजून कोणी त्रास देणार नाही. बरं, छानसा मॅम माझा एक प्रश्न आहे, सांगू तुम्हाला? काय? ग्रुपवर मॅम पाठवलाय प्रश्न. हा, ग्रुपवरचा प्रश्न आहे, पाहायचा राहिला. बरं, या उतार्यावरचा प्रश्न दाखवते. उतार्यावरचे प्रश्न पाहा तुम्ही. ग्रुपवरचा पाहते मी. काय तुमचा प्रश्न. ती रिंगटोन लागली हा, खालील पर्याय गटात न बसणारी संख्या कुठं ओळखा. करा हाच का? काय 72. मॅम टिक केलेला आहे 72वा प्रश्न. खालील संख्या मालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 96, 112, 128 आणि 144. आपण घेऊया त्यालाच याच्यावरती घेऊयात आपण. सर्वांनी सोडवूयात, पाहूयात कसा होतोय. पहा, कोणाला जमतोय? 96, 112, 128 आणि 144. पुढे प्रश्नचिन्ह आहे. यासाठीचे पर्याय 64, दुसरा आहे 128, तिसरा आहे 48. ज्यांना जमतोय त्यांनी सांगितलं तरी चालेल. मॅम मला वाटतं हे 16च्या पटीत आहेत. हा, 16च्या पाढ्यातल्या संख्या. मग 16च्या पाढ्यामध्ये आणखी कोण येतो? 128च येतो की नाही, पण 8 ते 60 60 पण मॅम पर्याय सर्वच संख्या आहेत, पण मॅम 60. 160. थांबा थांबा, आपण चेक करूयात. आता समजा 96 जर 54 केलं आपण, तर 96 अधिक 54 तो 150 होईल. तो तर नाही चालणार. म्हणजे आता इथे 96 परत 112 काढू. 112 वजा 96 करा. हा, 112 वजा 96 केला तर 16चा फरक आला. आणि 128 वजा 12 हा, आणि जर 128 वजा 112 केलं तर पुन्हा 16. 6 आता 128 अधिक जर 16 केले तर 144. मध्ये फक्त प्लस 16च करायचा आहे, वेगळं काही नाहीये. प्लस 16 करायचा आहे. मग 144 मध्ये प्लस 16 केला तर मग 160. 160 हे उत्तर मिळेल. बरं, प्रश्न मॅम क्लास किती वाजेपर्यंत होईल? 8 वाजेपर्यंत होईल. 16, 96, 112, 16, 128, 16, 9, 144, 16, 160. हो, मॅम 13वा प्रश्न घ्या. बर, प्रश्न समजला का? मॅम 13वा प्रश्न घ्या. बर बर, दियाला प्रश्न समजला का? कोणता प्रश्न घ्यायचा? 13वा. 13वा. 13वा आपण सलगच घेतोय ना, हे सर्वच 2018चे आपण सलग घेतोय. आज प्रश्नपत्रिका माझ्याकडून राहिली होती पाठवायची. बर, पहा आता यामधला पहिला 13वा येईल आता सलग आपला. पाहुणा झाडावर येण्याची वेळ कोणती होती? सकाळ, दुपार, रात्र आणि संध्याकाळ. कोणत्या वेळेचा? हा, कधी होता? संध्याकाळ. व्हेरी गुड, संध्याकाळची वेळ होती. आगंतुक पाहुणा म्हणजे कोण आहे यामध्ये? चेंडू, दुसरा पक्षी, कोण आलं? निरुपद्रवी प्राणी. हा, माईक बंद केलेत मी सर्वांचे. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 1चं 4 बरोबर आहे, पण 2चं उत्तर हे 1 आहे. निरुपद्रवी नाही. आता आगंतुक पाहुणा आला म्हणजे मुलांना खेळताना तिथे चेंडू आलेला होता, त्या चेंडूला इथे आगंतुक पाहुणा म्हटलेले उतार्यामध्ये. पहा, इथे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन नीट पहा. काय नाही, पर्याय कर. हा, पर्याय 1 इथे नीट पहा. उन्हे उतरणे लागली, पक्षी घराकडे परतू लागले. झाडावर देखील खूपशा पक्ष्यांची घरटी होती. त्यांनी जेव्हा परतल्यावर पाहिली की एक आगंतुक पाहुणा आपल्या झाडावर आरामात विश्रांती घेत बसलाय, तेव्हा अगोदर तर ते बिचकले. का बिचकले? तर मुलं खेळतानाच एक चेंडू पडलेला होता.
मग आता मग तो पाहुणा बोलतो का हे बघायला हवं, त्याच्या भोवती घिरट्या घातल्या, किलबिलाट केला, पण चेंडू कसला बसतात, तोंडातून चकार शब्द त्याने काढला नाही. चेंडूला बोलता येत नाही ना, म्हणजे चेंडू होता तो. इथे आगंतुक पाहुणा म्हणजे चेंडू आलेला आहे, हे लक्षात ठेवा. अचानक आलेला पाहुणा म्हणजे आगंतुक पाहुणा असतो, पण तो पाहुणा हा चेंडू होता या उतार्यामध्ये. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उतार्यात आला नाही? अतिथी, द्विज, त्रासदायक आणि आराम. तीनचं पर्याय 2. ओके, राजनंदिनीचं म्हणणं आहे 3चं 2, मुग्धाचं 2, स्वराजचं म्हणणं आहे 2. म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला पाठ करण्याची गरज आहे. तर द्विज म्हणजे पक्षी, पक्षी हा शब्द आला नाही का? नीट पहा बरं. त्रासला त्रास शब्द आहे असा आलेला आहे, त्याला दुसरा शब्द आलेला नाही. द्विज म्हणजे पक्षी, अतिथी म्हणजे पाहुणा, आराम म्हणजे विश्रांती, विश्रांती शब्द आलेला आहे. मग इथं त्रासदायकला त्रासच शब्द आलेला आहे. पक्षी हा शब्द आलेला आहे म्हणजे द्विज. त्रासदायक या शब्दाचा समानार्थी शब्द उतारामध्ये आलेला नव्हता. सेम आहे असाच तो शब्द होता, त्रास होता, त्रासदायक होता, वेगळा नव्हता. बरं, उतारा समजलाय का? उतारा म्हणजे उतार्यावरचे 2 प्रश्न तुम्ही चुकवले. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर फक्त बरोबर आलं होतं जवळजवळ सर्वांचंच. मॅम मला द्विज म्हणजे 2 वाटले म्हणून मी केले द्विज होते. नाही नाही, द्विज म्हणजे 2 नाही, द्विज म्हणजे पक्षी असतो. बरं, मॅम आता माझे समानार्थी शब्द पाठ आहेत. पक्षी, द्विज, अंडज, हो, खग, खग. ग आणि ख पण म्हटलं जातं. बरं, सांगितलं. मग आता पुढील बातमी काळजीपूर्वक वाचून विहग. प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय शोधायचा आहे. ही बातमी पाहूयात आपण. राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक, नवी दिल्ली, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथील केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदी अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्लास्टिक बंदीवरचा एक छान बातमी आहे ही. तर ही बातमी आता आपण पाहिली. या बातमीवरचा प्रश्न पहा. मी बातमी जी आहे ती तुम्हाला दिसेल या प्रकारे एक केलाय, म्हणजे तुम्हाला बातमी पण दिसेल आणि प्रश्नही दिसेल. पाहता, इथे बातमी पण दिसेल आणि प्रश्न पण दिसायला मदत होईल. पाहता यावरचा पहिला प्रश्न आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 4. प्लास्टिक बंदी हा कोणत्या मोहिमेचा भाग आहे? सांगू का? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक स्वच्छ भारत स्वच्छ 4 बॉक्स ओपन आहेत. उत्तर देण्यासाठी 4 बॉक्स ओपन केलेले आहेत. व्हेरी गुड, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय 2, स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक. अगदी बरोबर आहे. आता पुढचा यावरती प्रश्न आलेला होता पहा. आता ही बातमी तर जाणारच आहे. मोहिमेअंतर्गत कोणत्या सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले गेले? स्वच्छतागृह, उपहारगृह आणि प्लास्टिक वस्तू. चॅट बॉक्स मध्ये उत्तर येऊ द्या. कोणत्या सुविधा पुरवणार होते? 5चं 4. फक्त अ आणि ब अगदी बरोबर आहे. प्लास्टिकच्या वस्तू देणार नव्हते, उलट प्लास्टिक टाळायचं होतं. म्हणजे स्वच्छतागृह आणि उपहारगृह हे देणार होते. यावरती शेवटचा प्रश्न आहे. मोहिमेची घोषणा कोणत्या दिवशी केली? 3 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 31 जुलै की 1 ऑगस्ट? तर यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा ही बातमी दाखवते, नीट पहा. नीट पहा, कुठे तारीख आहे का? त्याच्याविषयी काही वर्णन आहे का?
पर्याय क्रमांक 2, व्हेरी गुड. पहा, पर्याय 2. आता इथे तारखेचा उल्लेख नाही, पण महात्मा गांधी जयंतीचा उल्लेख आहे. 2 ऑक्टोबरच्या दिवशी असते महात्मा गांधी जयंती, म्हणून 2 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 ते 9 साठी सूचना आहे. पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती? 7, 8 आणि 9 म्हणजे विशेषणावरती जवळजवळ 3 प्रश्न, म्हणजे 6 मार्क विशेषणावरती आहेत. 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. अरे, विशेषण फक्त एवढंच विचारलं होतं. विशेषण एवढाच आला आहे. पुढे प्रश्न बदललाय. फक्त 7 ते 9 साठी हे प्रश्न होता. 7चं एक म्हणणं आहे 3. बर, होडी हे नाम आहे. या होडीसाठी 11व्या हे एक विशेषण आलं. सामान, सामानसाठी संख्यावाचक विशेषण हे पुन्हा एकदा आलं. 12वी हे सुद्धा विशेषण म्हणून आलं. 11वी, 12वी आणि होडी देखील छान चालली होती, म्हणजे हे छान, हे 3 विशेषण आलेली आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. 7चं 1. गुणविशेषण, संख्या विशेषण, म्हणजे असे भरपूर विशेषणाचे सुद्धा प्रकार असतात. हे लक्षात ठेवायचे. बऱ्याच वेळा जे नाम आहे तेच विशेषण म्हणून सुद्धा येतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम असलेला पर्याय ओळखा. नशीब, गुलाब, जबाब आणि हिशेब. निश्चितपणे एकच आहे. 8चं पर्याय 2, 3 अशी उत्तरं येतात. नशीब हे निश्चितपणे एकवचनी आहे. नशीब. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची शोभा पाहायला जाऊ. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. मराठी आपण खूप सोपं सोपं म्हणून सोडून देतो, पण मराठी प्रश्नपत्रिका सोडवणं किंवा मराठीचे प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. आता एखादा उत्तर जर चुकलं, थोडं चुकलं की जवळजवळ 3 प्रश्न चुकणार तुमचे. 3 प्रश्न म्हणजे 6 गुण आहेत. तसंच परिच्छेद वरती असतं, बातमीवरती असतं. मग या प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला थोडेसे सरावानाचे जमतात. म्हणजे यामध्ये काही पण असतं. समानार्थी, विरुद्धार्थी यांचं पाठांतर असावं लागतं, माहिती असावी लागते, एका शब्दाचे अनेक अर्थ. यावरून सुद्धा हे मार्क्स जातात. बरं, चला प्रश्नाचं उत्तर येत आहे. 9चं 2 म्हणणं आहे भविष्यकाळ. पाहायला जाऊ. जाऊ म्हटल्यावर ही काही आणखी घटना जी आहे घडलेली नाही, घडणार आहे. जेव्हा एखादी गोष्ट घडणार असते तेव्हा तो काळ म्हणजे भविष्यकाळ. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय कोणता? म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, उकार यानुसार अशुद्ध. अरण्यलिपी, उद्यमशील, निश्चित आणि तंत्रशुद्ध. बोला. पृथ्वीराज, माईक ऑन आहे. डाऊट होता का? मॅम रिजॉईन करायचा आहे क्लास. नाही नाही, रिजॉईन नाही करायचा, अजून वेळ आहे.
अजून थोडा वेळ आहे, 5-6 मिनिट घेऊ. मराठीचा सर्व प्रश्न घेऊन ये. उद्या गणित पाहूयात. गणितात सोडवा तुम्ही, काय काय कठीण जातं ते पहा. पर्याय क्रमांक 2. मला तुमच्या क्लास नंतर लगेच मी बाहेर गेले, त्यामुळे प्रश्नपत्रिका राहील, फक्त कठीण झाले असेल. मॅम 9 तारखेचा पेपर. मॅम 9 तारखेचा कधी होणार आहे पेपर? या मॅम प्रश्नपत्रिकेत 10 2018 पुन्हा एकदा नवोदय सुरू होईल. 2018 मॅम 9 तारखेचा कधी होणार आहे पुन्हा एकदा नवोदय. पेपर? तुम्हाला मॅम 9 तारखेचा पेपर कधी? 18 जानेवारी. 18 आणि स्कॉलरशिप स्कॉलरशिपचा पेपर? आहे 6 फेब्रुवारी. नाही, 6 नाही, सॉरी, 9 फेब्रुवारी. मॅम 9 फेब्रुवारी नाहीये. हा, किती मग? 9 फेब्रुवारीला टीईची होणार होती, ती आठवड्याभर पुढे जाऊन 16 तारखेला झाल्या. मॅम 9 फेब्रुवारीच आहे. ते 16 तारखेला लक्षवेध होती, अगोदर 9 ला, ती 16 ला झाली. मॅडम 2 फेब्रुवारीला म्हणता नाही. 2 फेब्रुवारीला माहिती नाही, 9 फेब्रुवारीला स्कॉलरशिप आहे तुमची आणि 16 फेब्रुवारीला लक्षवेध आहे. मॅम आमच्या टीचर आहेत ना, त्यांनी सांगितलं की ते पत्र 9 फेब्रुवारी चालतं, पण आणखीन एक येणारे परीक्षा लांबली. असं आहे का? बर, आता लांबली हे मला माहित नाही, पण जर असेल तारीख तर ठीक आहे, ते असेल तर 16 फेब्रुवारी. बरं, असली तरी एक 8-15 दिवसाचा फरक पडतो, जास्त काही फरक पडणार नाही. आपला अभ्यास सुरू ठेवा. बरं, आता या प्रश्नामध्ये थोडंसं मिसकन्फ्युज आहे. प्रश्न क्रमांक 10, कारण अरण्य लिपी हा तर शब्द बरोबर आहे. निश्चित हा सुद्धा लिहिण्यात बरोबर आहे. उद्यमशील. उद्यमशील यामध्ये उद्यमशील हे मॅम त्याची ती वेलांटी आहे ना, हा, उद्यमशील मध्ये असू शकतं, पण तरी सुद्धा मला थोडासा डाऊट आहे यावरती. उद्यमशील आहे का तंत्रशुद्ध आहे, हे तुम्ही थोडस एका मोबाईल वरती कशावर टाईप करून पहा, किंवा शुद्ध शब्दांमध्ये हे चेक करा की नेमकं योग्य काय आहे. मॅम माझ्याकडे उद्यमशील पुस्तक आहे, मी चेक करतो. ओके ओके, चालेल, चेक करा. उद्यमशीलला आपण पर्याय करूयात. उद्यमशील वेलांटीनुसार असू शकतो, पण तरी सुद्धा एकदा कन्फ्युजन आहे माझ्या. करा तुम्ही. पुढील पैकी निश्चितपणे फुग्याची ह्यात टाकलेली कॅडबरी पर्याय कोणता? फक्त पुल्लिंग त्यात नाही. तर बाग. ऑप्शन नंबर 4 हिरा. अगदी बरोबर आहे. मीना, प्लीज चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. अचानक आलेल्या टोळधाडीने टिंबटिंब बर्थडे करायचा आपण इथं. हा, वरील वाक्यार्थ पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. या रिकाम्या जागेमध्ये आपण काय भरायला हवं होतं, म्हणजे वाक्यार्थ पूर्ण झालं असतं. श्री गणेशा करणे, बंदोबस्त करणे, निगराणी करणे की फन्ना उडवणे. पर्याय 4 अगदी बरोबर आहे. काही जणांचा 3 सुद्धा येतो. 3 आलाय तर तो 3 नाही होणार. फन्ना उडवणे म्हणजे नासधूस करणे एक प्रकारे. अचानक आलेल्या टोळधाडीने पिकांची नासधूस केली म्हणजेच फन्ना उडवलं. हा यासाठीचा योग्य वाक्प्रचार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13. चौकटीतील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून 7वे अक्षर कोणते? कोणती म्हण तयार होईल ती पहा. ओके, 12चं 4, 13चा प्रश्न, 13वर उत्तर द्या. अतिशय सोपी म्हण आहे. बोला. दिया, साईराज, स्वराज, माईक ऑन आहे तुमचे. मॅडम किती पाण्याचा की टोळधाडी म्हणजे काय? मॅडम किती मिनिट आहे? टोळधाडी म्हणजे काय? टोळधाडीने म्हणजे अचानक एखाद्या समूहाने, टोळधाडीने म्हणजे खूप जण एकत्र येणे. टोळी हो टोळी मॅम, म्हणतो ना, म्हणजे अचानक अनेक जण येणे.
हो आणि त्या 13वेतले म्हणीचं उत्तर आहे तळे राखील मॅम तो पाणी 13वीतली चाखील. म्हण आहे तळे राखी ते पाणी चाखील. बरोबर आहे. तळे राखील तो पाणी. मग यावरती आणि काय मॅम किती मिनिट टाइम आहे? 3 मिनिट आहे. तळे राखील मॅम पर्याय क्रमांक 3 राखील. पाणी. हा, 7वं अक्षर आपल्याला शोधायचं होतं. कुठून? डावीकडून, म्हणजे सुरुवातीपासून 7वं. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे 7वं आलं पा. पा हे अक्षर. पर्याय 1. प्रश्न समजला का? हो मॅम. ओके. हो मॅम. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 ते 16 परिच्छेद आहे आणि जेव्हा परिच्छेद येतो, परिच्छेदामध्ये 3 प्रश्न असतात. साधारणतः 3ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यानुसार, त्या प्रश्नांच्या अनुसार नंतर पर्याय निवडायचा. पर्याय निवडण्यासाठी घाई करायची नाही. 3ही प्रश्न आणि पर्याय पाहून घ्यायचे. यांचा एकमेकांशी संदर्भ इथे असतो. पहा, दुष्काळी प्रदेश टिंब हिरवाईने नटला. मग आता इथे आहे उन्हामुळे, महागाईमुळे, पावसामुळे की नापिकीमुळे. मग आता सर्व दुथडी भरून वाहू लागली. मग आता दुथडी काय भरत असते? नदी नाले. नदी नाले भरली म्हणजे वरती काय येईल ते याच्यावरून ठरवायचं की आणि निसर्गाच्या कृपेने बळीराजा टिंब. मग काय झालं असेल? या 3ही वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं. पहा, म्हणजे इथे पावसाचं वर्णन केलेलं आहे. दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला. मॅम मला तर 14चं काय पर्याय होणार? 2, झाला की चला 15चं उत्तर द्या. 15चं एक आणि 16चं उत्तर दिलं. नाही रे बा. सर्व नदी नाले दुथडी वाहू लागले. अगदी बरोबर आहे. निसर्गाच्या कृपेने बळीराजा सुखावला. हा, नदी नाले भरून वाहू लागतात, पिकं चांगली येतात आणि बळीराजा सुखावतो. बळीराजा म्हणजे शेतकरी. बरं, प्रश्न क्रमांक 18 गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तुरुंग, अश्व, वारू आणि कुंजर. मॅम हे सगळे घोड्याचे ऑप्शन नंबर 4 कुंजर. हो मॅम, ऑप्शन नंबर तिला 4 म्हटलं कुंजर. जातं. अगदी बरोबर आहे. मॅम माझे समानार्थी कुंजर शब्द म्हणजे- पाठ आहेत. पुढचा प्रश्न आहे. मॅम 17 राहिला. आता शेवटचा मॅम 17 राहिला आहे. 17 मॅम राहिला. 17 राहिला आहे. 17चा ऑप्शन नंबर 3 आहे. हा, पुढील पैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित नाही? शेवटचा 1 मिनिट आहे. पाहता न्यूजपेपर. 19चं उत्तर द्या. 1च मिनिट राहिला. आता आपण थांबूयात. 19 मॅम ऑप्शन नंबर 2 बक्षीस. बक्षीस. ऑप्शन नंबर 2 बरं, उर्वरित प्रश्न बक्षीस का? यामध्ये फक्त कठीण प्रश्न होतील आता उद्या. आज प्रश्नपत्रिका गुड नाईट मॅम. सोडवलेली बाय मॅम. गुड नाईट. मॅम बाय बाय मॅम. मॅम. गुड नाईट मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट.